नमस्कार. परम्युटेशन ह्याची डेफिनेशन आणि फॉर्म्युला आपण बघितलाय आधीच्या व्हिडिओमध्ये. आता आपण काही करोलरीज बघणार आहोत. म्हणजे तो जो फॉर्म्युला आहे ते यूज करून काही आणखीन स्टेटमेंट्स येत आहेत का ते आपल्याला बघायचे. सो फर्स्ट करोलरी, सपोज आपण NPR हा फॉर्म्युला आहे आपण लिहून घेऊ. NPR हा फॉर्म्युला काय आहे? परम्युटेशनचा n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल हा त्याचा फॉर्म्युला झाला. आता ह्याच्यात काही स्पेशल केसेस आहेत का ॲज अ करोलरीज म्हणून आपण ते बघणार आहोत. आता n अवेलेबल नंबर आणि r सिलेक्शनचा नंबर आहे, पण दोन्ही नंबर सेम झाले तर म्हणजे जेवढे नंबर n अवेलेबल आहेत तेवढे सगळ्याच्या सगळे सिलेक्ट करून जर अरेंजमेंट करायच्या झाल्या तर किती अरेंजमेंट येतील, त्यातला काय डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता येईल ते आपण बघूया. इफ ऑल नंबर्स या ऑल एलिमेंट्स आर सिलेक्टेड, फर्स्ट करोलरी आहे की इफ n इज इक्वल टू r म्हणजे r आणि n दोन्ही सेम असतील, सगळ्याचे सगळे नंबर सिलेक्ट केले तर NPR काय होणार मग NPN असं होणार. ते दॅट इज n फॅक्टोरियल अपॉन n मायनस n फॅक्टोरियल. r चे इथे येणार ना, सो 0 फॅक्टोरियल. सो n फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल. पण 0 फॅक्टोरियल नाही काहीही सिलेक्ट न करणे म्हणजे जर दिलेली अरेंजमेंट तीच तशीच्या तशी ठेवणे, त्याला 0 टाइम्स सिलेक्ट करणे असं आपण म्हणू शकतो. सो जी अरेंजमेंट आहे ती जशीच्या तशी ठेवणे म्हणजे वन टाइम ते तिथे तशी ती राहणार आहे. म्हणून 0 फॅक्टोरियलचा आन्सर 1 असतं. 0 झालं असतं तर आपला हा आले नसतं, कारण डिनॉमिनेटरला 0 चालत नाही. पण 0 फॅक्टोरियल इज 1, therefore n फॅक्टोरियल अपॉन 1 which is equal to n फॅक्टोरियल. त्यामुळे NPN चा आन्सर काय आता n फॅक्टोरियल. ऑल मेंबर्स आर सिलेक्टेड, ऑल एलिमेंट्स आर सिलेक्टेड असं म्हटलं तर n फॅक्टोरियल इतक्या त्याच्या अरेंजमेंट्स येणार आहेत. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल 2, 3, 5 हे 3 नंबर्स घेतले आणि 3 नंबर्स ॲट अ टाइम सिलेक्ट करून जर अरेंजमेंट केल्या तर त्याचे किती अरेंजमेंट्स येतील तर 3 फॅक्टोरियल, कारण 3 अवेलेबल नंबर 3 सिलेक्ट केले. सो 3 फॅक्टोरियल n फॅक्टोरियल त्याचा आन्सर असेल. सेकंड, इफ r इज इक्वल टू 1 म्हणजे एकच एका वेळेला सिलेक्ट केला. किती दिलेले इव्हेंटमध्ये किती एलिमेंट्स दिलेले असू देत त्यातला ईच अँड एव्हरी टाइम फक्त एकच सिलेक्ट केला म्हणजे r इज इक्वल टू 1 असेल तर NPR चा फॉर्म्युला काय येणार NP1, कारण r इज इक्वल टू 1. सो दॅट इज n फॅक्टोरियल अपॉन n मायनस इथे r ची व्हॅल्यू काय 1 फॅक्टोरियल. आता थोडंसं फॅक्टोरियलचा आपण कन्सेप्ट घेणार आहोत. n मायनस 1 म्हणजे n पेक्षा 1 ने कमी असणारा नॅचरल नंबर आहे. सो आपण n फॅक्टोरियल एक्सपांड करू शकतो. दॅट इम्प्लाइज n इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल. याचं एक्सपान्शन करू शकतो. n फॅक्टोरियल आहे ना, त्याच्यापेक्षा 1 ने कमी असलेल्या नंबरला फॅक्टोरियल आपण देऊ शकतो. अपॉन दिस n मायनस 1 फॅक्टोरियल. हे कॅन्सल झालं, हा जो ब्रॅकेट फॅक्टोरियल आहे त्या दोन्ही ठिकाणी कॅन्सल झालं आणि फक्त n. सो देअर विल बी n वेज ऑफ सिलेक्टिंग 1 ॲट अ टाइम. त्यामुळे टोटल नंबर ऑफ वेज किती असणार आहेत? ओनली n असणार आहेत. म्हणजे तुम्ही एखादा नंबर घेतला, आधीचं आपण एक्झाम्पल घेतलं तर हे 6 एलिमेंट्स आहेत, 6 अल्फाबेट्स आहेत. त्या 6 मधून ॲट अ टाइम 1 सिलेक्ट केले तर टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती होणार आहेत? तर ओनली 6 अरेंजमेंट्स होणार आहेत. ओनली n अरेंजमेंट्स इथे येतील. त्याच्यानंतर 0 ॲट अ टाइम घेतलं तर म्हणजे काही सिलेक्टच करायचं नाही. काहीच सिलेक्ट करणं न करणं म्हणजे काय, आहे ती अरेंजमेंट जशीच्या तशी ठेवणं, त्याच्यात काहीही चेंज न करणं. r इज इक्वल टू 0 म्हणजे सिलेक्टच काही करत नाही. काहीतरी त्या अरेंजमेंट दिलेली असणार आहे किंवा काहीतरी तर ते नंबर तिथे त्या इव्हेंटमध्ये त्या बॉक्समध्ये आहेत, अल्फाबेट्स आहेत, नंबर्स आहेत, की आणखीन काही वस्तू आहेत त्या तिथे आहेतच. सो ऑलरेडी एक काहीतरी अरेंजमेंट तिथे आहेच, तर तेवढीच अरेंजमेंट येणार, अजून काही येणारच नाही, कारण आपण काहीच सिलेक्ट करणार नाही. r इज इक्वल टू 0. देन NP0 असं होईल. n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 0 फॅक्टोरियल, पण n मायनस 0 मीन्स n. सो n फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल विच इज इक्वल टू 1. दोन्ही कॅन्सल. सो आहे ती अरेंजमेंट, त्याच्यात काही चेंजेस होणार नाही, अजून काही अरेंजमेंट तिथे येणार नाही. सो आन्सर विल बी 1. सो आरच्या डिफरंट व्हॅल्यूज आल्या तर NPRच्या व्हॅल्यूज काय येतात हे इथे आपण करोलरीजमध्ये बघितलं. नेक्स्ट इज NPR कॅन बी रिटन ॲज n. हा जो n आहे ना तो इथे n पाहिजे आणि इथे मात्र n मायनस 1 p r मायनस 1. तर हे दोन्ही नंबर सेम असतात. ही पुढची करोलरी आहे.
एनपीआर जो काही फॉर्म्युला येतो आणि राईट साइडला काय आहे एन मल्टिप्लिकेशन मध्ये आणि एनपीआर च्या तिथे काय आहे n-1 pr-1 म्हणजे यातले दोन्हीतले एक एक नंबर रिड्यूस करून परम्युटेशन घेतलं आणि जर त्याला n ने मल्टिप्लाय केला तरी सुद्धा दोन्ही सेमच येतात नंबर. हे थोडंसं आपण बघूया प्रूव्ह करूया. म्हणजे आरएचएस घेऊया कारण एलएचएस चा माहिती आहे फॉर्म्युला काय आहे हा फॉर्म्युला आहे. सो आरएचएस सिम्प्लिफाय करून बघूया की एलएचएस इतकी येते का. सो आरएचएस n इंटू काय करायचं आपल्याला n-1 pr-1. आता n तसाच ठेवूया आणि याच्यासाठी एनपीआर चा फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो हा नंबर आहे त्याचा फॅक्टोरियल म्हणजे n-1 चा फॅक्टोरियल अपॉन काय असतं n म्हणजे हा नंबर n-1 मायनस हा नंबर असतो बरोबर ना n-r-1 ब्रॅकेट घालूया कारण दोन टर्म्स येतात म्हणजे ज्या नंबर मधून हा नंबर मायनस केला त्याचं ते फॅक्टोरियल असतं. थोडंसं इथे तर ब्रॅकेट ओपन करू आणि सिम्प्लिफाय करू त्याची प्लेस n into n-1 फॅक्टोरियल अपॉन दिस इज n-1 प्लस r सॉरी मायनस साइन आत घ्यायचे ना -r प्लस 1 आणि फॅक्टोरियल विच इज इक्वल टू काय लिहूया न्यूमरेटर इज n into n-1 फॅक्टोरियल अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 1 कॅन्सल झाले n-r फॅक्टोरियल. आता हा जो न्यूमरेटर आहे तो ते ऑलमोस्ट आलेले आहे. न्यूमरेटर मध्ये n into n-1 फॅक्टोरियल लिहिलं काय आणि डायरेक्ट n फॅक्टोरियल लिहिलं काय दोन्ही सेमच आहेत ना कारण हा नॅचरल नंबर आहे त्याच्यापेक्षा 1 ने कमी झालेला हा नॅचरल नंबर आहे. त्यामुळे या दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे काय असतं n फॅक्टोरियल. आपल्याला माहिती आहे ना 6 फॅक्टोरियल घेतलं तर 6 फॅक्टोरियल मीन्स 6 into 5 फॅक्टोरियल असं पण लिहिता येतं ना. सो हे असं लिहिलं त्याने ह्याला n फॅक्टोरियल केलं आपण तर काय होईल इथे लिहूया ते which is equal to या न्यूमरेटरची व्हॅल्यू होईल n फॅक्टोरियल अपॉन डिनॉमिनेटर आहे n-r फॅक्टोरियल. पण हा कशाचा फॉर्म्युला आहे हा npr चा फॉर्म्युला. सो which is equal to LHS. त्यामुळे हा ॲज अ फॉर्म्युला म्हणून तुम्ही पाठ करून ठेवा एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला लागेल. आपण जस्ट एक्सप्लेन केला की हा दोन्ही हा ऍक्च्युअली व्हॅलिड फॉर्म्युला आहे फक्त आपण थोडंसं इथे प्रूव्ह केलंय पण ॲज अ फॉर्म्युला म्हणून तुम्ही तो लक्षात ठेवा पाठ करून ठेवा. आणि हे तर सिंपल आहे हे n इज इक्वल टू r असेल तर n फॅक्टोरियल येतं वगैरे हे जरी विसरलो तरी ते आयत्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम्स म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करताना काढता येऊ शकतात. हा फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवा. नेक्स्ट करोलरी NPR is equal to ब्रॅकेट मध्ये n-r plus 1 into NPR-1. सो ह्या दोन्ही टर्म्स पण सेम असतात. अगेन आपण एक फॉर्म्युलाच आहे त्या NPR वरून डिराइव्ह झालेला. सो हा फॉर्म्युला आपण इथे प्रूव्ह करून बघूया आणि तुम्ही याचा फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायचा एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. सो LHS माहितीच आपल्याला LHS चा फॉर्म्युला काय येतो RHS तेवढा LHS इतका येते का आपण चेक करूया. सो RHS is equal to n-r plus 1 into NPR-1. आता याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती तो लिहून घेऊया n-r plus 1 ब्रॅकेट आहे याचा फॉर्म्युला काय आहे n फॅक्टोरियल अपॉन n मायनस दिस मायनस r-1 फॅक्टोरियल. आता आपण ब्रॅकेट ओपन करून ते सिम्प्लिफाय करून घ्या दॅट इम्प्लाइज n-r plus 1 into n फॅक्टोरियल अपॉन सगळ्यालाच डिनॉमिनेटर ना मल्टिप्लिकेशन मध्ये असेल सगळं n-r आणि प्लस 1. सो n-r प्लस 1 फॅक्टोरियल. आता इथे n-r प्लस 1 सिंगल नंबर आहे आणि इथे फॅक्टोरियल आहे त्यामुळे फक्त हा मार्क एक्सक्लेमेटरी मार्क राहिला आणि हे कॅन्सल झालं असं होत नाही. हा असं कॅन्सल करायचं नाही कारण ह्याचं फॅक्टोरियल आहे त्यामुळे याचं प्रॉडक्ट आहे 1 पर्यंत आणि हा सिंगल नंबर आहे. पण ह्याचा जर प्रॉडक्ट असेल तर ह्याच्यापेक्षा एक नंबर कमी घेऊन आपण त्याला तसं हे करू शकतो जसं आपण म्हणतो ना की 10 फॅक्टोरियल इथे दिलेले आहे. सपोज हा 10 फॅक्टोरियल आहे पण आपल्याला 10 कॅन्सल करायचं आहे तर फॅक्टोरियल असताना तो कॅन्सल होत नाही. मग आपण काय करतो 10 into 9 फॅक्टोरियल असं त्याचं करून घेतो. मग 10 हा सिंगल नंबर होतो आणि काही कॅन्सल करायचं तर कॅन्सल करू शकतो. मग तसंच इथे आपण करून घेणार आहोत न्यूमरेटर ॲज इट इज n-r plus 1 into n फॅक्टोरियल अपॉन डिनॉमिनेटर मध्ये याच्यापेक्षा एक नंबर कमी घ्यायचा n-r plus 1. तर याच्यापेक्षा मागचा नंबर काय असणार आहे इथे आता n-r-1 असणार आहे तर याच्या अजून मागे 1 कडे जाणारा नंबर नॅचरल नंबर कोणता असणार आहे
तर n मायनस आर हा तो नंबर असणार आहे, कारण n मायनस आर मायनस 1 आहे ना इथे, त्याच्यापेक्षा अजून कमी नंबर कुठला असणार आहे n मायनस आर. येतं ना लक्षात की इथे 10 × 9 × 8 × 7 फॅक्टोरियल असं आपण म्हटलं, तर इथे हा जो 7 आहे तो किती आहे 10 मायनस 3 आहे. 10 मायनस 4 करायला हवं तर अजून एक पुढे करायला जायला हवं ना, 6 ला यायला हवं तर 10 मायनस 4 करायला हवं. इथे n मायनस आर प्लस 1 आहे, तर पुढे जाऊन आपण n मायनस आर असं होणार ते. त्यामुळे हा नंबर असाच ठेवण्याऐवजी आपण असं एक्सपान्शन केलं म्हणजे हे कॅन्सल व्हायला सिंपल होईल. सो n मायनस आर फॅक्टोरियल विच इज इक्वल टू काय होणार मग ते आता कॅन्सल करू शकता, कारण हे सिंगल नंबर आहे आणि फॅक्टोरियल या नंबरसाठी. सो विच इज इक्वल टू n फॅक्टोरियल काय काय राहिलं n मायनस आर फॅक्टोरियल विच इज लेफ्ट साइड npr. त्यामुळे हा ॲज अ फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट करूया npr is equal to n minus 1 pr plus r into n minus 1 pr minus 1. So RHS consider करूया. RHS is equal to n minus 1 pr plus r into n minus 1 pr minus 1. तर परमिटेशनचे फॉर्म्युले लिहूया. इथे r मल्टिप्लिकेशन मध्ये n minus 1 मीन्स किती येणार n minus 1 फॅक्टोरियल इन न्यूमरेटर and denominator मध्ये n minus 1 this number minus this number minus r factorial हा याचा फॉर्म्युला झाला प्लस r into n minus 1 pr minus 1 साठी काय असणार आहे n minus 1 factorial in numerator and in denominator n minus 1 minus हे दोन नंबर्स आहेत ब्रॅकेट करूया r minus 1 factorial. So which is equal to here n minus 1 factorial. न्यूमरेटरला ते कॉमन येणारच आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये घेऊ n minus 1 minus r factorial plus r into n minus 1 factorial. आपण फक्त याचा आणि याचे फॉर्म्युला लिहिलेत आणि हा r आहे इथे मल्टिप्लिकेशन मध्ये. आता आपण हा जो ब्रॅकेट आहे तो थोडा ओपन करून काही कॅन्सल होतंय का बघूया. सो मायनस r आणि प्लस 1 होणार, मायनस r अँड प्लस 1 होईल. सो प्लस 1 मायनस 1 जाईल म्हणजे n मायनस r फक्त इथे राहील. सो ब्रॅकेट मध्ये n मायनस r अँड फॅक्टोरियल. आता न्यूमरेटर बघितलं तर n मायनस 1 फॅक्टोरियल कॉमन येतच आहे. डिनॉमिनेटर मध्ये काही कॉमन येते का बघूया. अगेन मगाशी जसं आपण केलं तसं करायचं n मायनस 1 मायनस r म्हणजेच काय की n मायनस r मायनस 1 ना, हा 1 इथे आणि विथ साइन घेतलं तसं आले. काही आपण त्याचे चेंज करत नाही आहोत किंवा काही चुकीचं लिहित नाही आहोत. n मायनस 1 मायनस r आहे ना, लिहिताना n मायनस r मायनस 1 असं लिहिलं तर n मायनस r आणि n मायनस r मायनस 1 याच्यातला कुठला मोठा नंबर आहे आणि अर्थात दोन्ही नॅचरल नंबर्सच येणार आहेत आणि कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सच येणार आहेत. सो हा नंबर आपल्याला अजून एक स्टेप मागे रिड्यूस करता येईल. त्याच्या मागचा नंबर काय असणार आहे, हा n मायनस r असेल तर त्याच्या मागे कुठला असणार म्हणजे त्याच्यापेक्षा लहान एक ने लहान असणारा नॅचरल नंबर काय असेल, दॅट विल बी n मायनस r मायनस 1. सो आपण तो तसा प्रॉडक्ट लिहूया, कारण आता इथे काही कॉमन दिसत नाही पण ह्याचा आपण प्रॉडक्ट केला तर आपल्याला कॉमन येईल. सो न्यूमरेटर ॲज इट इज n मायनस 1 फॅक्टोरियल अपॉन हियर डिनॉमिनेटर n मायनस r मायनस 1 फॅक्टोरियल प्लस r इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल अपॉन याचा आपण थोडं स्प्लिट करूया n मायनस r इंटू n मायनस r मायनस 1 फॅक्टोरियल. जसं आपण लिहितो ना 7 फॅक्टोरियल असेल तर 7 इंटू 6 फॅक्टोरियल, कारण हा याच्यापेक्षा 1 ने नंबर लेस असणार आहे आणि नॅचरल नंबरच आहे, कारण n मायनस r आहे ना. सो हा n मायनस r मायनस 1 केलं की एक कमी झाला नंबर. आता काही कॉमन येते का बघूया. सो न्यूमरेटर मध्ये n मायनस 1 फॅक्टोरियल इज कॉमन अँड डिनॉमिनेटर मध्ये हा विथ फॅक्टोरियल, कारण आपण फॅक्टोरियल आहे ना. सो विथ फॅक्टोरियल तो सगळा नंबर कॉमन आला n मायनस r मायनस 1 फॅक्टोरियल इनटू ब्रॅकेट काय काय राहिलं बघूया. इथे 1च राहिला, सगळं कॉमन केलं प्लस r अपॉन n मायनस r अपॉन n मायनस r. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया ब्रॅकेट. सो विच इज इक्वल टू हियर n मायनस 1 फॅक्टोरियल अपॉन n मायनस r मायनस 1 फॅक्टोरियल. हे ॲज इट इज हा सिम्प्लिफाय करूया म्हणजे n मायनस r ने इथे मल्टिप्लाय करायला लागेल. सो n मायनस r दिस प्लस r आणि अपॉन दिस n मायनस r. आता काय काय न्यूमरेटर मध्ये काही चेंज होतंय का,
तर प्लस आर मायनस आर कॅन्सल झाले, एन अपॉन एन मायनस आर राहिलं. सो विच इज इक्वल टू, आता हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये ना, सगळे हा आणि हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन मध्ये, तसं लिहूया. एन ला आपण इथे ब्रॅकेट मध्ये काय काय राहिलं लिहूया आपण, एकदा कन्फ्युजन होईल. एन मायनस आर मायनस 1 फॅक्टोरियल, आणि ब्रॅकेट मध्ये राहिलं इथे एन राहिला, आणि डिनॉमिनेटरला काय राहिला एन मायनस आर. नुसतं एन मायनस आर राहिलं, फॅक्टोरियल नाही. आता ह्या एन मायनस आर ला जर इथे मी मागे जोडलं, कारण एन मायनस आर मायनस 1 आणि एन मायनस आर याच्या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 1 चा डिफरन्स आहे. आणि कुठला विच नंबर इज बिगर दॅन अदर, सो दिस नंबर इज बिगर दॅन दिस. त्यामुळे आपण असं म्हटलं की 15 फॅक्टोरियल, तर 15 into 14 फॅक्टोरियल लिहिता येईल. सो हा 15 फॅक्टोरियल असेल तर हा 14 असणार आहे, बिकॉज दिस इज एन मायनस आर मायनस 1. आपण ह्याला इथे लिहूया, म्हणजे त्याला एन मायनस आर फॅक्टोरियल असं लिहिता येईल. So that implies n into n minus 1 फॅक्टोरियल रिअरेंज केले फक्त, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल की तो फॅक्टोरियलचा आहे. आणि n मायनस आर ला इकडे घेऊया. n मायनस आर कारण मोठा नंबर आहे, आणि n मायनस आर मायनस 1 हा 1 ने लहान नंबर आहे, 1 ने रिड्यूस झालेला हा नंबर आहे. सो याचा n मायनस आर फॅक्टोरियल लिहिता येईल, आणि n into n minus 1 means n फॅक्टोरियल. So numerator is n factorial, denominator is n minus r factorial, which is equal to NPR and which is equal to LHS. म्हणून हा पण एक महत्त्वाचा फॉर्म्युला ॲज अ तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि प्रूफ पण अगदी सिंपल आहे, RHS कन्सिडर करून फक्त यासाठी फॉर्म्युले तुम्ही अप्लाय केलेत ना, आणि ते थोडं सोडवत गेलात की तुम्हाला ती LHS पण मिळणार आहे. कारण इथे ह्या दोन नंबर मध्ये कुठला नंबर मोठा आणि कुठला नंबर 1 ने लहान तेवढं लक्षात आलं की मग कशाचा फॅक्टोरियल लिहायचं, काय कॉमन घ्यायचं वगैरे हे पण लक्षात येईल. सो ह्या काही करोलरीज आहेत, ॲज अ फॉर्म्युला म्हणून ते तुम्ही यूज करायचे आहेत, कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे आपल्याला उपयोगी पडणार आहेत. सो ते सगळे पाठ करून ठेवायचे.